शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील आत्ताच्या झटपट ठळक बातम्या। संभाजीनगरात 9 ऑगस्टला प्रहारचा मोर्चा, मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांची आघाडी। मनोज जरांगे यांनाही दिले खुले आमंत्रण। लाडकी बहीणसाठी पोस्टात 27 दिवसात 55,943 खाती, नियोजन करत खाते उघडण्यास प्राधान्य। गणेश उत्सव दरम्यान होईल 100 रुपयांचे वाटप, यंदाही मिळेल 4.94 लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिदा। वातावरण बदलाचा खरीपातील 1 लाख हेक्टरवरील पिकांवर परिणाम, तुरीला मारू का तर कपाशीला बोंड अळीचा धोका। उपाययोजनांची आहे गरज, शेतकऱ्यांनी केली मागणी। सिल्लोडमध्ये 4 वर्षात अद्रक 4 पट तर मिरची क्षेत्रात दुपटीने वाढ। मका हब नंतर आता मसाला हबकडे वाटचाल। मुंबईत ठाकरे गटाच्या नेत्यांवर टोळक्याचा हल्ला, ठाण्याचे शहर प्रमुख मिलिंद मोरेंचा जागीच मृत्यू, हल्लेखोर फरार, गुन्हा दाखल, शोध सुरू। आणखी एक महान योजनेची मोदींनी हत्या केली, मोदी शहांची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षांची सुसंवाद संपला, ठाकरे गटाची टीका। मी राजकीय परीक्षेत फेल झाले पण पुन्हा जोमाने तयारी करेल, नवनीत रारांचा निर्धार। म्हणाल्या माझी अमरावती 10 वर्षे मागे गेल्याचे मला दुःख। शरद पवारांनी मराठा समाजाची मातीच केली, 4 वेळा मुख्यमंत्री राहून फायदा काय। फडणवीसांनी न्याय दिला, सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल। मंत्रिपदासाठी माझ्या नावाची चर्चा, निर्णय होईल तुम्हीही बघा मीही बघते। शपथविधीनंतर भाजप आमदार पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। जरांगे आणि फडणवीसांचे भांडण नकली, ओबीसींना फसवण्याचा भांडणामागचा हेतू। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा, 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मिळणार। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण, आता एकाच दिवशी होणार दोन्ही पक्षांची सुनावणी, 4ही पक्षांना बाजू मांडण्याचे आदेश।